नमस्कार. अनेक लोक विचारतात की प्लॅसेंटाची स्थिती पाहून बाळाचे लिंग सांगता येते का? तर कमेंट्समध्ये अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. हा प्रश्न वारंवार विचारला जातो, म्हणून मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून याबद्दल सविस्तर उत्तर देणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यामध्ये मी प्लॅसेंटा म्हणजे नेमके काय, त्याचे कार्य काय असते, त्याच्या वेगवेगळ्या स्थितींचा अर्थ काय असतो आणि गर्भधारणेमध्ये त्याचे महत्त्व काय आहे, हे वैज्ञानिक दृष्टिकोनातून समजावून सांगणार आहे. तर प्लॅसेंटा म्हणजे आई आणि बाळ यांना जोडणारा एक महत्त्वाचा अवयव आहे. त्याची मुख्य 3 कामे असतात. तर सगळ्यात पहिलं काम आहे आ आईकडून बाळापर्यंत पोषणद्रव्य आणि ऑक्सिजन पोहोचवणे आणि दुसरं बाळाच्या शरीरातील अपायकारक वेस्ट प्रॉडक्ट आईच्या शरीराकडे परत नेणे. यानंतर तिसरं आहे गर्भाशयातील बाळाभोवती असलेल्या पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यास मदत करणे. ही 3 कार्य प्लॅसेंटा करत असतं. म्हणजेच गर्भधारणेदरम्यान आई आणि बाळ यांच्यातील मुख्य दुवा म्हणजे प्लॅसेंटा. तर प्लॅसेंटा हा अतिशय महत्त्वाचा असा अवयव गर्भधारणेदरम्यान समजला जातो. गर्भधारणेच्या सुरुवातीच्या 7 ते 8 आठवड्यांमध्ये प्लॅसेंटा तयार होण्यास सुरुवात होते आणि साधारणतः 12 आठवड्यानंतर तो पूर्णपणे कार्यरत होतो. गर्भधारणेसाठी आवश्यक हार्मोन्स तयार करणे, बाळाला पोषण पुरवणे आणि त्याचे वेस्ट प्रॉडक्ट बाहेर काढणे ही सर्व महत्त्वाची कामे तो करतो. आता सोनोग्राफीमध्ये प्लॅसेंटाची स्थिती कशी पाहिली जाते ते समजून घेऊया. तर प्लॅसेंटा हा सोनोग्राफीमध्ये कोणत्या पोझिशनमध्ये दिसतो, त्यानुसार गर्भाशयाचे 3 प्रमुख भिंती या ठिकाणी असतात. तर जर प्लॅसेंटा गर्भाशयाच्या पुढील भिंतीवर असेल तर त्याला अँटेरियर प्लॅसेंटा म्हणतात. जर तो मागील बाजूला असेल तर त्याला पोस्टेरियर प्लॅसेंटा म्हणतात. हे दोन्ही प्रकार सामान्य मानले जातात. जर प्लॅसेंटा गर्भाशयाच्या वरच्या भागात असेल तर त्याला अप्पर सेगमेंट प्लॅसेंटा म्हणतात. परंतु जर तो गर्भाशयाच्या खालच्या भागात, गर्भाशयाच्या मुखापासून सर्व्हिक्सपासून 2 सेंटीमीटरच्या आत असेल तर त्याला लो लाइंग प्लॅसेंटा असे म्हणतात. लो लाइंग प्लॅसेंटामध्ये रक्तस्राव होण्याचा धोका जास्त असतो. त्यामुळे ही एक हाय रिस्क प्रेग्नन्सी मानली जाते. म्हणजेच उच्च जोखमीची स्थिती मानली जाते. प्लॅसेंटाची स्थिती कोणत्या गोष्टींवर अवलंबून असते? तर प्लॅसेंटाची स्थिती ही जसे गर्भाशयाच्या गर्भधारणा झाल्यानंतर भ्रूण गर्भाशयाच्या कोणत्या भिंतीवर जाऊन चिकटतो, त्यानंतर त्या भागातील रक्तपुरवठा, गर्भाशयाची रचना आणि आकार या गोष्टींवरून ठरवले जाते. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, प्लॅसेंटाची स्थिती पाहून बाळाचे लिंग ओळखता येते का? तर हा आपल्या व्हिडिओचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं उत्तर आहे नक्कीच. प्लॅसेंटाच्या स्थितीवरून किंवा पोझिशनवरून बाळाचे लिंग हे ठरवले जात नाही. बाळाचे लिंग हे प्लॅसेंटाच्या स्थितीवर अवलंबून नसते. बाळाचे लिंग गर्भधारणेच्या अगदी सुरुवातीलाच अंडाणू आणि शुक्राणू यांच्या संयोगाच्या वेळी ठरते. आईकडून नेहमी X गुणसूत्र येते, तर वडिलांकडून X किंवा Y गुणसूत्र येऊ शकते. जेव्हा XX संयोजन तयार झाले तर मुलगी जन्माला येते आणि XY संयोजन तयार झाले तर मुलगा जन्माला येतो. तर अशा प्रकारे प्लॅसेंटाच्या माध्यमातून आपल्याला ही माहिती समजू शकते. म्हणूनच बाळाचे लिंग हे गर्भधारणेच्या पहिल्याच क्षणी निश्चित होते. प्लॅसेंटाची स्थिती त्यावर कोणताही परिणाम करत नाही. अनेक पालक संपूर्ण गर्भधारणेच्या दरम्यान किंवा काळात बाळाच्या लिंगाबद्दल चिंतित असतात, परंतु अशा समजुतींवर विश्वास ठेवण्याऐवजी आई आणि बाळाच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करणे अधिक महत्त्वाचे असते. तर मित्रांनो, बघा, प्लॅसेंटा आपल्याला बाळाची वाढ योग्य प्रकारे होत आहे का? बाळापर्यंत रक्त आणि पोषण व्यवस्थित पोहोचत आहे का? तसेच गर्भधारणेमध्ये काही धोका आहे का? याबाबतची माहिती देतो. म्हणजेच जर प्लॅसेंटा खालच्या बाजूला असेल तर रक्तस्रावाचा धोका हा वाढू शकतो आणि काही वेळा सामान्य प्रसूतीची शक्यता कमी होऊ शकते. काही प्रकरणांमध्ये प्लॅसेंटा गर्भाशयाच्या आतील थराला जास्त प्रमाणात चिकटतो, ज्याला प्लॅसेंटा ॲक्रेटा म्हणतात. ही आणखीन गंभीर आणि उच्च जोखमीची असलेली स्थिती असू शकते. तर प्लॅसेंटाच्या ह्या स्थितीवरून आपल्याला लक्षात येते की किती धोका आहे. त्यामुळे बाळ मुलगा आहे किंवा मुलगी आहे यापेक्षा आई आणि बाळ दोघेही निरोगी आहेत का, यावर अधिक लक्ष द्या. कारण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे निरोगी आई आणि निरोगी बाळ हे फार महत्त्वाचे आहे. तर मित्रांनो, ही होती व्हिडिओची माहिती. आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त माता भगिनींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.